कथेचं नाव आहे भेटीगाठी. व्यंकट हा शहरातील काही यशस्वी उद्योजकांपैकी एक. चेहऱ्यावरून तो जरासा धूर्त भासे, पण वास्तविक तो अत्यंत सौम्य स्वभावाचा होता. त्याला माणसांची आवड होती. त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. विविध क्षेत्रातील विभिन्न व्यक्तींशी त्याची मैत्री होती. समाजातील सर्व स्तरांमधील लोक त्याचे परिचित होते. येता जाता कधी वाढदिवसाच्या तर कधी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो आपलं मित्रमंडळ गोळा करायचा. त्याची पत्नी मीना ही सुद्धा तेवढ्याच अगत्यानं सर्वांचं स्वागत करी. एकंदरीत त्याचा व्यवस्थित जम बसलेला होता. त्यांना 2 बुद्धिमान मुलं होती, रश्मी आणि राघव. व्यंकट बऱ्याच बिगर सरकारी सेवाभावी संस्थांना आणि विश्वस्त निधींना उदार हस्ते देणगी देत असे. आमच्या फाउंडेशनला सुद्धा त्यानं बऱ्याच वेळा मोठमोठ्या देणग्या दिल्या होत्या. कोणत्या तरी चांगल्या सामाजिक कामासाठी म्हणून या देणग्या त्यानं दिल्या होत्या. प्रत्येक वेळी देणगी देत असताना त्याला त्याबद्दल कशाचीही अपेक्षा नसायची. हे विशेष. आपल्याजवळ एवढी विपुल संपत्ती आहे, तर त्यातील काही थोडा वाटा समाजाला परत करावा असा त्या देणग्यांमागचा हेतू असे. रश्मी ही खरं तर त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी. परंतु मीनानं मात्र आपल्या दोन्ही मुलांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. वागण्यातून तर नाहीच, पण अगदी मनातून सुद्धा नाही. तिच्या दृष्टीनं जसा राघव तशीच रश्मी. माझा आणि त्या कुटुंबाचा जुना स्नेह असल्यामुळे त्यांच्यातील या नात्याची मला चांगली ओळख होती. काही दिवसांपूर्वी मीनाचा 60वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या घरी मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. निमंत्रितांची यादी भली मोठी होती. मी तिथे जाऊन पोहोचल्यानंतर तेथील गर्दी पाहून मी तर थक्कच झाले. व्यंकटनं निमंत्रण पत्रिकेवर कृपया आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नयेत अशी स्पष्ट सूचना लिहिलेली असतानासुद्धा पुष्पगुच्छांचा भला मोठा डोंगर जमा झाला होता. असे पुष्पगुच्छ भेट म्हणून स्वीकारणं म्हणजे पैशांचा निव्वळ अपव्यय आहे, कारण ते 1-2 दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत असं व्यंकटचं स्पष्ट मत होतं. पण लोकांनी पुष्पगुच्छ आणल्यावर मात्र त्यानं ते ठेवून घेतले. रस्त्यावरच्या लहान लहान मुलांना ते देऊन टाकावे, म्हणजे त्यांना जरा आनंद होईल असं त्यानं ठरवलं. मी समारंभाला मुद्दामच जरा वेळानं गेले. त्या दोघा पती पत्नीशी थोडं निवांतपणे बोलता यावं हा त्यामागचा हेतू होता. मी गमतीनं म्हणाले, व्यंकट, जुन्या काळी फक्त राजे महाराजे आपला वाढदिवस इतक्या थाटामाटानं साजरा करत असत 4 चौघांमध्ये, पण आज तुम्ही लोक नव्या युगाचे महाराजा झालात की काय? मी एक विचारू, तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना कशासाठी बोलावलं? अर्थात माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे असं नाही बरं का. व्यंकट मोठ्याने हसला. तो म्हणाला, लोक माझ्यावर प्रेम करतात. मला किती मित्र आहेत माहीत आहे? माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत ना, तेवढे मी लोकांचा आहे. मी तुला सांगतो, माझ्या मरणानंतरसुद्धा हे एवढे सगळे लोक इथे येतील आणि माझ्यासाठी रडतील. मग तेव्हा कळेल तुला मला किती मित्र आहेत ते. दुर्दैवानं ही गोष्ट फारच थोड्या दिवसात खरी झाली. या कार्यक्रमानंतर थोड्याच दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं. मृत्यू मोठा विचित्र असतो. माणूस गेल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तो भूतकाळात जमा होतो. मला व्यंकटच्या निधनाची बातमी कळताच मी हातातलं काम तसंच ठेवलं आणि तात्काळ त्याच्या घरी गेले. व्यंकट आणि माझा गेल्या कित्येक वर्षांचा परिचय होता. मला कधीही उदास वाटलं, नैराश्यानं घेरलं की तो मला धीर द्यायचा, प्रोत्साहन द्यायचा. व्यंकटच्या जाण्यानं आपलं खूप जवळचं माणूस गेलं असं मला वाटलं. कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आली की ती व्यक्ती आपलं मन मोकळं करायला व्यंकटकडे जाणार हे ठरलेलं होतं. व्यंकटचा लोकसंग्रह दांडगा होता. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा त्याच्या मित्रपरिवारात समावेश होता. त्यात उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय वर्तुळातील व्यक्ती, कलावंत
इत्यादी लोक होते. अर्थातच तेथे प्रचंड गर्दी जमा झाली होती. व्यंकटच्या अनपेक्षित जाण्याचा त्याची पत्नी मीना हिला प्रचंड मोठा धक्का बसला होता. तिची मनस्थिती फारच विचित्र झाली होती. आपल्या सभोवताली काय घडतंय याचीही तिला नीट जाणीव नव्हती. ती सुन्न होऊन बसली होती. तिचा एकुलता एक मुलगा राघव दिल्लीला होता. त्याला ही बातमी कळवण्यात आली होती आणि तो तिकडून निघाला होता. सर्वजण त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. आपण या परिस्थितीत काय करावं हे मला सुचत नव्हतं. मी एका कोपऱ्यात बसून होते. माझ्या शेजारी अहिल्या आणि रूपा या दोघी बसल्या होत्या. त्यांची आणि व्यंकटची चांगली मैत्री होती. कोणत्याही समारंभाला त्यांची उपस्थिती ठरलेली असे. आपण त्यांच्याशी बोलावं का असा विचार माझ्या मनात आला. पण त्या दोघींची आपापसात काहीतरी कुजबूज चालली होती. मग मी शांत बसून राहिले. त्यांचं हलक्या स्वरातलं बोलणं माझ्या कानावर पडलं. रूपा, तू यायला इतका उशीर का केलास? मला इथे किती कंटाळा आला. अशा प्रसंगी काही हास्य विनोदही करता येत नाहीत. मला एकटीला फार कंटाळा आला. कुणीतरी बोलायला हवं होतं. अगं, मला ही बातमी कळली ना तेव्हा मी एका हॉटेलमध्ये मिस्टर सेन यांच्याबरोबर लंच घेत होते. ते आमच्या पुढच्या कल्चरल शोचे आर्ट डायरेक्टर आहेत. शिवाय मी गडद रंगाची साडी नेसली होते. त्यामुळे घरी जाऊन कपडे बदलून मगच इकडे आले. इतक्यात मला मिहीर आणि मेघना दिसले. ते मीनापाशी जाऊन थोडा वेळ उभे राहिले आणि परत आले. मेघना माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, व्यंकट गेला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. कालच आम्ही त्याच्या नव्या ऑफिसच्या इंटिरियरविषयी बोललो. आता राघवला ते सगळं आवडेल का नाही कोण जाणे. राघव नव्या पिढीचा आहे. पिढ्यापिढ्यांमधील मतभेद तर सगळीकडेच असतात. मी त्यावर काही बोलणार एवढ्यात आपली कुजबूज संपून अहिल्या आणि रूपा पण आमच्याजवळ आले आणि आमच्या बोलण्यात सहभागी झाल्या. मिहीर आज इथे कसा? मी तर ऐकलं तो पोर्ट ब्लेअरला ड्युटीवर असतो. मिहीर हा केंद्र सरकारमध्ये मोठ्या हुद्द्यावर अधिकारी होता. मिहीर राकेशशी बोलत होता. बोलता बोलता मधूनच हातातील घड्याळावर नजर टाकत होता. आजची मॅच फार महत्त्वाची आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान. पण खरं सांगू, मला टी व्हीवर मॅच बघायला नाही आवडत. मला तर स्टेडियमवर जाऊनच मॅच बघायला आवडते. भावनांना नुसतं उधाण आलेलं असतं. सगळीकडे जल्लोष असतो. खरी खळबळ तर मैदानावर प्रत्यक्ष चालू असते. पण मला नाही वाटत आज मला तिकडे जाता येईल. मिहीर आता अस्वस्थ उतावीळ होत चालला होता हे माझ्या लक्षात आलं. सारखा सारखा तो आपल्या हातातील मोबाईलकडे ताज्या बातमीसाठी बघत होता. इथलं काम जर लवकर आटपलं तर हा नक्की स्टेडियमवर जाणार असं मला वाटलं. मेघनाचं आणि व्यंकटचं नातं असल्यामुळे ते दोघं तिथे थांबले होते. पण त्यांचं मन मात्र दुसरीकडेच होतं. एवढ्यात ॲडव्होकेट रमण आत आले. त्यांच्या मागोमाग 2-3 तरुण मुलं फायली व कागदपत्र हातात घेऊन आत आली. परत सर्वत्र कुजबूज सुरू झाली. आता मालिनी आणि रागिनी याही तिथे येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी मालमत्तेच्या संदर्भात तंटा उद्भवलेला दिसतोय. पण अर्थात त्याविषयी बोलायची ही काही वेळ नाही. बहुधा रश्मीनं काहीतरी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला असणार. मीनानं त्याला विरोध केला असेल म्हणूनच वकील आलेले दिसतायत. रश्मीनं आक्षेप घेण्यासारखा कोणताही मुद्दा नव्हता याची मला पूर्ण खात्री होती. लोकांचं हे सगळं बोलणं चाललं होतं. त्याला पुरावा काहीच नव्हता. नुसते तर्क व कुतर्क चालू होते. व्यंकटचं वय काय असेल? रागिनीने विचारलं. साठी उलटलेली तर नक्कीच असणार, पण असा जाण्याइतका काही तो म्हातारा नव्हता. आता नुसतं बसून पैसा मोजण्याचं वय होतं त्याचं. आपल्या तरुणपणी त्यानं खूप कष्ट केले. त्याचं आयुष्य खरं तर नारळाच्या झाडासारखं होतं. सगळं काही सुरळीत व्हायला पुष्कळ वर्ष लागली. पण एकदा बहराला आल्यावर सतत बहरतच राहिलं. तो अगदी अकाली गेला. केवढी दुःखदायक गोष्ट आहे. बरोबर आहे, मृत्यूला सुद्धा काही काळ वेळ असते. वीरू गेला तेव्हा मलासुद्धा फार वाईट वाटलं. तो तर इतका तरुण, इतका तरतरीत आणि हुशार होता. निदान व्यंकटनं
4 पावसाळे तरी पाहिले होते. कोणीतरी वीरूविषयी बोललं. खरं तर या वीरूचं मरण ओढवलं होतं ते अतिरिक्त मद्यसेवनानं. रागिनी, आजकाल तुझा मुलगा काय करतो? अहिल्याने विचारलं. तो तरुण आहे, चांगला उत्साही आहे, लग्नाचा झालाय ना? हो ना, विनयला चांगलं स्थळ हवं, पण मुलगी ABCची MBA हवी अशी त्याची अट आहे. हा ABC काय प्रकार आहे? ABC म्हणजे अहमदाबाद, बंगलोर किंवा कलकत्ता. काही लोकांजवळ फक्त पैसा असतो, पण त्यांना सामान्य ज्ञान काहीच नसतं, अहिल्या फणकाऱ्यानं म्हणाली. तुझी मुलगी काय करते? मिहीरनं राकेशला विचारलं. तिनं वकिलीचा अभ्यास केलाय, पण ती काही MBA नाही. कदाचित आम्हीसुद्धा तिच्याकरता विनयच्या स्थळाचा प्रयत्न करू, पण नंतर, आत्ता नाही. उशीर होत चालला होता. राघवच्या विमानाला विलंब होणार होता. दिल्लीच्या विमानतळावर धुकं होतं. अशी सर्वांची आपापसात काहीतरी कुजबूज सुरूच होती. या सर्व प्रसंगाविषयी आत्ता मी जेव्हा विचार करते तेव्हा माझ्या मनात हेच येतं. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर लोक त्या घरी जेव्हा समाचाराला जातात तेव्हा खरं तर आपली उपस्थिती सर्वांना दाखवून देणं, उगीच अफवा पसरवणं, एकमेकांच्या प्रतिष्ठेचं मोजमाप करणं हाच त्यामागचा उद्देश असतो. त्या व्यक्तीच्या निधनाचं खरोखर दुःख झालेली माणसं विरळच. आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याभोवती मित्रमंडळींचा घोळका असतो. आपलं वय जसं वाढत जातं तशी या मित्रांची संख्या कमी होत जाते. जर कोणा व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याबद्दल खरोखर दुःख वाटून अश्रू ढाळणारी माणसं अस्तित्वात असलीच तर ती मरणारी व्यक्ती भाग्यवानच म्हटली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आपण आपल्या आयुष्यातून या नुसत्या परिचितांना जर वजा करून टाकायचं ठरवलं आणि केवळ खऱ्याखुऱ्या सच्च्या दिलाच्या मित्रांनाच तेवढं ठेवायचं ठरवलं तर मला वाटतं ती संख्या काही फार मोठी असणार नाही. कदाचित ती संख्या केवळ एकेरी आकड्यांची असेल.